रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट झणझणीत आगरी कोळी स्टाईल वालाचे बिरडे। ही रेसिपी खास आगरी पद्धतीची असून भाकरी किंवा भातासोबत अप्रतिम लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वाटी वाल रात्रभर पाण्यात भिजवून घेतले। सकाळी हे वाल मोड येण्यासाठी एका कापडामध्ये बांधून ठेवले। मोड आल्यानंतर 4-5 तास पाण्यात भिजवून सोलून घ्यायचे। पाण्यात भिजवल्यामुळे वाल पटकन सोलून निघतात। इथे सर्व वाल सोलून झाले आहेत। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा लसूण, अद्रक, भाजलेले खोबरे आणि थोडीशी कोथिंबीर घालून याचं चांगलं वाटण करून घ्यायचं आहे। यामध्येच आता मी 3 मध्यम आकाराचे कांदे भाजून घेतले आहेत आणि त्यामध्येच थोडीशी चिंच घालून याचं पुन्हा एकदा वाटण तयार करून घेतलं आहे। चिंच घातल्यामुळे भाजीला चव छान येते। त्यानंतर गॅसवर एक पातेले घेतले आहे। पातेले गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे, तेजपत्ता आणि कढीपत्त्याची पाने घालून घेतली आहे। कढीपत्ता तडतडल्यानंतर त्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घ्यायचे आहेत। कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे कांदा चांगला परतून झालेला आहे। आता त्यानंतर यामध्येच हळद, लाल तिखट, गरम मसाला पावडर आणि धना पावडर घालून घ्यायची आहे। यामध्ये मी थोडासा काळा मसाला देखील घातला आहे। तुमच्याकडे आगरी मसाला असेल तर तो अवश्य घाला। हे मसाले चांगले परतून झाले की आता त्यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो परतून झाला की त्यामध्ये सोलून घेतलेले सर्व वाल घालायचे आहेत। वाल घातल्यानंतर सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। यामध्येच मी आता एका मोठ्या आकाराच्या बटाट्याच्या फोडी करून घातल्या आहेत। यामध्ये मी आता थोडंसं मीठ टाकलं आहे आणि झाकण ठेवून वाफेवरती हा वाल थोडासा शिजवून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये तयार केलेले वाटण घालायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे। वाटण मिक्स केल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे आहे। पाणी घातल्यानंतर भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे। भाजी उकळल्यानंतर मी इथे पुन्हा झाकण ठेवून वाल छान शिजवून घेतला आहे। चला तर मग इथे आपले आगरी कोळी स्टाईलचे बिरडे तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका। धन्यवाद।